दीपावली क्षेत्र में दीपावली पूरे उत्साह से मनाई जा रही है। वहीं कई स्थानों पर जरूरतमंद और गरीब परिवारों की दीपावली मीठी और खास बनाने के प्रयास किए जा रहे हैं। बता दें, सरकार की ओर से आनंदाचा सीधा न मिलने के बावजूद तालुका स्थित ग्रुप ग्राम पंचायत पिपलनेर के प्रभारी सरपंच इंजीनियर सागर जयहिंद गायकवाड़ की पहल पर टाकराचा पाड़ा स्थित आदिवासी बस्ती में दीपावली के उपलक्ष्य में प्रत्येक घर को 3 कुर्सियां, 2 डस्टबिन, 1 साड़ी, मिठाई, आर्थिक सहायता और प्रत्येक परिवार को 50 किलो चावल सहित आवश्यक वस्तुओं का यहां पे वितरण किया गया। बता दें, गांव के इतिहास में पहली बार इस प्रकार का व्यापक दीपावली उपहार वितरण कार्यक्रम आयोजित किया गया है, जिसमें ग्रामीणों ने अपनी प्रसन्नता व्यक्त की है। इस अवसर पर प्रभारी सरपंच सागर गायकवाड़, सुभाष ठाकुर, प्रोफेसर प्रियंका निकेत ठाकुर, एकनाथ ठाकुर, संतोष ठाकुर, पवन ठाकुर, अनिकेत ठाकुर, राहुल ठाकुर, प्रकाश गायकवाड़, निकेत ठाकुर, पुलिस पाटिल सुदाम गायकवाड़, पूर्व सरपंच परशुराम गायकवाड़, पंडितनाथ चिंतामण पाटिल, ग्राम पंचायत सदस्य एकनाथ गोस्वामी, संतोष पागे सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। हमारे चैनल से बातचीत करते हुए जो प्रभारी सरपंच है सागर गायकवाड़ और प्रोफेसर प्रियंका ठाकुर ने क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। मी ग्रामपंचायत पिंपलनेरचा प्रभारी सरपंच सागर जयहिंद गायकवाड़ माझ्या परिवाराकडून, माझ्या गावकड्यांकडून सर्व टाकराचा पाडा, आदिवासी पाडा येथील सर्व लोकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। या दीपावलीच्या दिवशी आम्ही इथे आनंदाचा सण यांच्यासोबत साजरा करण्यासाठी आलो होतो आणि तो आम्ही त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन साजरा केलेला आहे। तर पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। दिवाळीनिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजपर्यंत या गावामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम झालेला नव्हता। तो कार्यक्रम पहिल्यांदा आपले ग्रामपंचायतीचे जे आता प्रभारी सरपंच आहेत त्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी आदिवासी पाड्यामध्ये आनंदाचा शिदा किंवा आनंद वाटप करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर अत्यंत घरगुती आणि उपयोगी वस्तूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं, जेणेकरून त्यांना देखील या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल आणि त्यांची दिवाळी देखील आनंदाने हसतमुख पार पडेल। यासाठी नेहमीच आपल्या ग्रामपंचायतीचे जे सन्माननीय प्रभारी सरपंच आहेत ते तत्पर असतात आणि या ठिकाणी त्यांचं पहिलं पाऊल हे आपल्या सगळ्यांना दिसत आहे आणि पुनश्च सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। जिस तरह से देखा जाए, जो ग्रामवासी है उन्होंने अपनी समस्याओं को लेकर यहाँ पे बहुत सी बातें की है। उनको जब ये सरपंच हो जाएंगे उनके बाद उनके प्रॉब्लम को किस तरह से सॉल्व किया जाएगा। आत्ता आपण बघितलं की आत्ता जो काही हा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी इथल्या ग्रामस्थांनी किंवा आदिवासी पाड्यातील जी लोकवस्तीतील जी लोक राहतात त्यांनी आपल्या समस्या या ठिकाणी सरपंचांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला खरंच कौतुक देण्यासारखं आहे, कारण त्यांनी अत्यंत शांतपणे या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील किंवा काय उपाययोजना केल्या जातील हे त्यांनी त्यांच्याकडून आश्वासनसुद्धा दिलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या समस्या ज्या कोणत्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्याचा नक्कीच ग्रामपंचायतीच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी प्रयत्न केलेला जाईल, हे नक्कीच मी या ठिकाणी सांगू इच्छिते। स्पीड न्यूज भारत।